प्रांतीय कितीतरी येऊन इथे मोठे होत आहे, ठीक आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहून मागे राहिलोय, ठीक आहे. तर मराठी माणसं सगळी पाठी खरंच आहे. तर हाच आपला प्रयत्न करायचा आहे की आपला मराठी माणूस इथे टिकला पाहिजे, मुंबईमध्ये राहिला पाहिजे आणि मुंबईमध्येच वाढला पाहिजे, ठीक आहे. तर नक्कीच खूप पाठी आहेत. तर आमचा पण प्रयत्न तोच आहे, तुम्ही पण प्रयत्न हाच करा, आपल्या लोकांना कळवायचं आणि सांगायचं की आपल्याच लोकांकडून नोकरी पण नाहीत. खरंच आहे, हे लोक एवढे सुधारलेत नाही इथे येऊन. हा नाही बीडीडी जाळ्यामध्ये घरं घेतात, आपल्या तर घरं घेण्याची अवकात पण नाही. नाही खरी आहे. तर हाच आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि हाच संकल्प करून आम्ही पुढे जातोय. तर सगळे तुमचं पण असेच हातभार लागले तर आपले लवकरच काही वर्षामध्ये मराठी माणूस टिकेल पण आणि वाढायला पण, त्यांचे व्यवसाय वाढायला पण मदत होईल, ठीक आहे ताई. मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आहोत वरळीला. बीडीडी चाळीचा हा एरिया आहे, हा बघू शकता रोड आहे तो बीडीडी चाळीच्या शेजारचा आहे. आणि इथे पाहू शकता एक आपले मराठी व्यावसायिक आहेत लहानसे, ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर मसाला स्टोअर म्हणून त्यांचं लहानसं खूप वर्षापासून व्यवसाय करत आहे. लहानसं एक त्यांचं मसाल्याचं दुकान आहे. तर आज त्यांची आपण गाठ घेणार आहोत आणि त्यांच्या व्यवसायाचं आपण प्रमोशन करणार आहोत. तर चला तर भेट देऊया त्यांना. नमस्कार काका, नाव काय आपलं? शिवाजी दत्तू पन्हाळकर. शिवाजी दत्तू पन्हाळकर. अरे वा. तर काका कुठलं गाव आपलं? गाव आमचं कोल्हापूर पासून म्हणजे आजरा. अच्छा, कोल्हापूर आजरा. अच्छा. आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करता इथे आपण? इथे कमीत कमी समजा 80 पासून करतो. अच्छा, 80 पासून तुम्ही इथे व्यवसाय करत आहात. अरे वा, क्या बात आहे. तर हे दुकान आता पहिल्यापासून तुम्ही हाच व्यवसाय चालवता इथे? पहिल्यापासून हा शिवता. आणि व्यवसायामध्ये आता इथे आम्ही बघतोय की इथे मसाले बिसाले बरेच काय काय वस्तू का तुम्ही ठेवताय. तर काय काय इथे तुम्ही ठेवताय? आमच्याकडे लोणचं, पापड, मसाला, हां, हळद, जिरा, राई हे सर्व ठेवतो आम्ही, सगळं गरम मसाला. अच्छा. तर हा व्यवसाय तुम्ही करताय, तर कसं काय इकडचा एक्सपिरियन्स काय म्हणताय इथे, कसा काय अनुभव तुम्हाला काय वाटतो? अनुभव म्हणजे एकाकडे मी सर्व्हिसला कामाला असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव घेतल्यामुळे माहिती व्यवसाय. अच्छा, आधी म्हणजे तुम्ही जिथे कामाला होता तिथून हे घेतलं, एक्सपिरियन्स घेतला आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय तुम्ही चालू केला. बरोबर. तर 1980 पासून तुम्ही हा व्यवसाय करता. तर तुम्ही आमचा हा चॅनल आहे त्याच्याद्वारे आम्ही काय करतो, मराठी माणसाचे जे व्यवसाय त्यांचं आम्ही प्रमोशन करत असतो. तर मराठी माणसासाठी व्यवसाय करणं व्यवस्थित आहे की नोकरी करणं व्यवस्थित, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला व्यवसाय करणं योग्य वाटतं आहे ना. एवढ्या वर्षापासून व्यवसाय करताय, तर आता तुम्हीच हा व्यवसाय पहिल्यापासून आता 1980 पासून तुम्हीच सांभाळताय की अजून तुमच्या घरातले काही लोक? मी अजून एकटा सांभाळत होतो, सध्या आता मुलगा आहे. अच्छा, तुमचा मुलगा पण आता सांभाळतोय. आणि मित्रांनो बघू शकता की काकांचं एवढं सगळं लोणचे, पापड, हे आपले मसाले बिसाले सगळे, मालवणी मसाले, कुरडया, हे सगळं टोटल चटण्या बिटण्या आहेत, ह्या सगळ्या ठेवतात. तर हे आपण आहे वरळीला. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की ह्या आपल्या काकांचा व्यवसाय वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर हा व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि वरळीला आपले राहणारे जे बांधव असतील तर प्रयत्न करा की ह्या आपल्या काकांकडूनच आपल्याला घरगुती वापरासाठी हे लोणचे, पापड ह्या वस्तू नेहमी लागत असतात. तर परप्रांतीयाकडून आपण नेहमी घेत असतो. तर त्यापेक्षा प्रयत्न करा की आपल्या मराठी माणसापासून हा व्यवसायासाठी मदत उत्पन्न होईल आणि त्यांचा व्यवसाय वाढीसाठी पण आपला एक हात लागेल. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि काका इथे काय ॲड्रेस इकडचा प्रॉपर? बीडीडी चाळ नंबर 15. बीडीडी चाळ नंबर 15 समोर GM भोसले मार्ग, हां, मुंबई नंबर 18. अच्छा. आणि तुमचा मोबाईल नंबर काय सांगाल? मोबाईल नंबर आता याच्यावरती मारला तुम्ही, त्याच्यावरती आहे. तर काकांचा नंबर बोर्डवर आहे, तो मी त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करेन. तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रयत्न करा, आपली मराठी माणसं मोठी झाली पाहिजे आणि त्यांचे व्यवसाय वाढले पाहिजे. मराठी माणसाला आपल्याला जर टिकवायचं असेल व्यवसायामध्ये तर नक्कीच आपल्यालाच प्रयत्न करायचा आहे, आपल्यालाच पुढाकार घ्यायचा आहे. आणि ह्या काकांना ॲक्च्युली बघू शकता की कोल्हापूरवरून येऊन इथे हा व्यवसाय करत आहे 1980 पासून. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, हा व्यवसाय तुम्ही करताय आणि अशीच ही वाटचाल तुमची व्यवसायाची चालत राहो, ह्याच आमच्या शुभेच्छा आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच एका व्हिडिओमध्ये. आपले लहान लहान मराठी व्यावसायिक आहेत त्यांचं प्रमोशन करण्यासाठी. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार.